इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या ताब्यात आहे. मी त्या पोराला नवीला शब्द दिलाय, लग्न लफड्याचं होणार, मान्य आहे का पा? त्याच्या बापाला जाऊन भेटा, कर्ज काढा, लग्न तोलेजन करा, कर्ज फिटलं नाही तर आत्महत्या करा, पण लग्न लफड्यातच होणार. भले त्याला मिशी असू नाही तर नसो. हे लग्न. आता ही पोरगी आली लग्नाला, कोण गेलं मामाला? बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुलगी लग्नाला आल्यावर तिचा बाप आहे पांडुरंग आणि त्याने नवरदेव पाहायला सुरुवात केली. आता बऱ्याच लोकांचं असं 2 वर्षापासून म्हणणं आहे का मुलींची संख्या कमी आहे, मुलांची संख्या. असं कोणी जरी म्हणत असलं तर चांगली मुलं सापडायला त्रासच आहे. मुलगी देण्याच्या लायक पोरं नाहीत, पोरं नाही आहेत. पोरं प्रत्येक गावात टेम्पो नाहीत. टेम्पो ना पोर आहेत, पण पोरगी देण्याच्या लायक पोरं नाही. इस्टेट आहे तर बेवड आहे, शेती करत, शेती आहे तर बोंबलं देतात, नोकरीला आहे तर शनिवारी पेते. काही बजेट नाही. पोरला येत, पोरला येत, पण चारित्र्य संपन्न मुलं सापडवणं आजच्या काळात कसरत आहे. एखादाच बाप्पा जेव्हा निघतो की त्याला जावाई सुंदर मिळतो. सुंदर म्हणजे गरीब असू द्या, पण चारित्र्य संपन्न, माळकरी आणि मुलीचा सांभाळ करणारा. नाही तर आजची परिस्थिती अशी महिला म्हणलं मुलीचं लग्न करू नये बापाला चिंता आहे. हो, पैसे घालून लग्नाचं कर्ज फिटायच्या आत घटस्फोट आहे. लग्नाचं कर्ज फिटायच्या आत कचेरीपर्यंत गणके. इतकी वाईट अवस्था आहे महाराज. आपण म्हणतो आता ही मुलगी लग्नाला आली, पण हिचं लग्न हिच्या हातात नाही. हिचं लग्न बापाच्या हातात आणि त्या बापानं नवरदेव पाहिला याच्यात, आणि त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. हे शरीर सुंदर आहे, याच्यात बुद्धी नावाची नवरी आहे आणि तिला नवरा पाहिला काम. आणि आज सगळ्या माणसांना शरीरात काय झाला? आता काम कसं आहे ऐका जरा. 1, कामाला वय नाही. 2, कामाला शील नाही. 3, कामाला जात नाही. 4, कामाला कुळ नाही. 5, कामाला नातं नाही. आणि 6, कामाला लाज नाही. डोकं शरीरामध्ये काम तयार झाला का? तरुण पोरं ध्यानात ठेवा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. जरा बारीक आहे का? काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली आणि डोळ्यात पाप तयार झालं का तो मनाचा आधार घेतो. आणि मन काय करतं? या 10 पठ्यांना काम दाखवत, म्हणजे 10 इंद्रियाला. आणि हे 10 इंद्रिय एकदा खवळले का इंद्रिय ताब्यात राहिले नाही का मोठ्या माणसाकडून सुद्धा नको ते कृत्य घडलं जातं. याला बलात्कार म्हणतात. हो, जरा बारीक आहे का? माणसं म्हणते बा असं का? त्याच काय खवळला? काम. 1, इंद्र संपला काम. चंद्र संपला काम. वाली संपला काम. शंकर संपला काम. आणि रावण संपला काम. काम ह्या बोलायच्या गोष्टी नाही. नुसतं हे चालत नाही, हे चालत नाही. आज अभ्यास करा तुम्ही. आज रागील तुम्हाला महिला मंडळ. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. अमुक शे सुधवणारे उद्या मला वाईट बोलायला लावू नका. आजही तुम्ही अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18, 20-22 ची पोरगी पळून जात नाही. पळून जाणाऱ्या पोरी फक्त 13 ते 18. आणि एकही पोरगी चांगल्या पोराबरोबर पळून गेली नाही. हा जगाचा इतिहास आहे. पोरगी कधीच हुशार पोरावर प्रेम करणार नाही. नाही, पोरीने पैसेच लावले. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. एकदम तरी बंगलात कुचिड्या बंगाल. थोडं गालात असलं, मिशा काढल्या, बिळातली पोर त्याला. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. म्हणून 80% पोरी आयुष्यामध्ये
मूर्ख पोरांच्या प्रेमात पडून बर्बाद झाल्या. काय म्हणणार? राग येतोय लोकांना इंद्रियचा. बोलू नका मला, तोंड पाहू नका माझं, फक्त खोटा आहे का सांगा. जो बाप या 4 वर्षात आहे, जो बाप या 4 वर्षात आयुष्यात कधी रडला नाही, तो बाप मुलीने रडवला. रडला बाप. गरिबी आली ना, रडला नाही. कर्ज झालं ना, रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला जाऊन माझी मुलगी सापडून द्या, द्या माझी मुलगी सापडून, ती मला प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईल, पण रडू नका. पुरी पोलिसाचा फोन येतो, मुलगी सापडली. तो बाप पोलीस स्टेशनला जातो आणि बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. तो पोलीस म्हणतो रडू नका. बाप म्हणतो मी इस्टेटीचं वाटोळं करेन, पण मुलगी दुःखी करणार नाही. तिनं त्या पोराचा नाद सोडावा. ती पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप पण माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज ज्या बापानं बन्यान म्हणालं तर पलटी करून घातलंय, तो बाप मुलीला दुश्मन झालाय. 25% बाप पोरगी पळून गेल्यानंतर आयुष्य कमी झालंय. तुमचं काय मत आहे? लाजा वाटल्या पाहिजे पोरीनं तुम्हाला, लाजा. थोडी शरम तरी पाहिजे. तुम्हाला माहित नाही पोरीनं तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नवे कपडे घालायचे होते. त्यानं शर्ट घेतला तर कपाटात ठेवला. माझ्या बहिणीच्या लग्नात घालायचं आहे. मी बुटे घेतली तर लग्नात घालायची आहे. बाप म्हणला आपण घर बांधून नंतर लग्न करू. भाऊ म्हणला माझ्या दिदीचं चांगलं झालं ना मग मी घर बांधायला मोकळा झालो, पहिलं दिदीचं लग्न चांगलं करू. अरे तुमच्या भावानं त्याच्यासाठी कपडे आणले, ते लग्नाला ठेवले. त्याला तुमच्या लग्नात नाचायचं होतं. त्याचे मित्र तेव्हा तुमच्या लग्नात त्याचे मित्र बोलवायचे होते, पण तुम्ही भिकार पोराबरोबर पळून गेल्या. त्या भावाची जिंदगी कायमची संपली. बहीण पळून गेल्यावर काही असू द्या, पण भावाचा अपमानच होतो हे ध्यानात. त्याला लग्न शब्द म्हणला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आज आपण बारीक पाहत नाही, पण आंतरिक वेदना झाल्याशिवाय वरचे दुःख सोडा. वरचे दुःख समाजही विसरणारे, माणसंही विसरणारे आणि सगळं विसरणारे. हे ध्यानात ठेवा. आता टीव्हीला आलेली पट्टी सकाळी येईल त्याची गॅरंटी नाही, आणि वाचणारे काही तिथं नाही टेन्शन घेत नाही, ती जाणार आहे. पण हृदयाला झालेली जखम घेत नाही. हे वरच आहे. हे आपण म्हणतो हे कोणतं आहे? वरच आहे. वरच नवरा बायकोचं भांडण कसं आहे? महिला मंडळाला पोरं सोरं सांगा मला. आपण लहानपणी संसार खेळायचं. संसार कसा खेळायचं? मातीचेच भांडे, खापराचेच भांडे, झाडाच्या पानाची भाजी, त्याच्यात दगडाचा नवरदेव, दगडाची नवरी, आणि त्याला लाकडाच्या मांडवल्या. तेव्हा बाबलीच्या शेंगा राहायच्या आणि बाबलीच्या शेंगाच्या मांडवल्या होत्या का नाही? आणि तो संसार एकदम रंगात यायचा. आणि एखाद्याच्या आईनं हाका मारली, आखा पायानं तोडायचा, मोडला. तो संसार खरा होता का कल्पनेचा होता? कल्पनेचा होता. कल्पनेचा होता, पण आपण रंगलो होतो ना. आपण रंगलो होतो का नाही? मग नवरीनं नवरदेवाला घास घालायचा, मग झाडाचा पान, त्याच्यावर झाडाचा पान त्याच्या मातीचा खडा म्हणजे सुपारी होत की नाही? आणि हा समज. आणि मग भांडे कशाची? थोडा गाळ करायचा, एक लांब नडगी करायचं, फुकणी एवढं पर्यंत लाटणं, एवढं पळपट, आणि संसार मांडायचं. तो संसार लोकांना जरी दिसत नव्हता, म्हणजे वरून दिसत होता, पण मनात त्याच्या कल्पनेनं फिट होता. तो काम आहे. आणि तो काम कसा आहे? धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा.
काय डीजे लावायची कोण आहे तू यार का त्याचं नाव काम आणि तू कोणचा नाव आहे काला भजन करतील मला कोणचा नाव आहे ए बऱ्या बाबा काय होय तिथं बसलं ते बरी ये जाऊन पटकन जाय ए चला माझे कीर्तन ऐकलं सुधरत नाही माणसाला काय गेलं बाबा काम नावाचा नवरा आहे आणि तो काम नावाचा नवरा बुद्धी नावाच्या मुलीला दिला आता त्या काम नावाच्या नवरीची आई जी आहे तिचं नाव आहे वासना आणि ही झाली तिची सासू वासना बघायला गाई गड्यानं वासना बघायला काम नावाचा तिचा नवरा आहे आणि वासना नावाची तिची सासू आहे आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली कोण नाही कोण कोणता बाप नाही कोण कोणता भाऊ नाही कोणला काही घेणं नाही कोणाशी काही खुटलं नाही फक्त स्वार्थ साधला विषय मिटला काही म्हणता मग ती काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तू चक्रम पोर आहे चक्रम ती प्रेम बिम काय करत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते काय तिला घेणार नाही तिला फक्त ठरवलंय तुला भिकारी करायचं आणि तू म्हणतो मला शब्द दिलता तुला काय एकट्याला दिलता का चक्रम लोक आहेत महाराज कोण बायको कोण भाऊ कोण बहीण महाराज कट्टेवरचा पांढरंग आणि त्याचं नाव सोडून आपलं कोणी नाही कोण बायको कोणत्या बाईनं नवऱ्यासाठी उडी टाकली कोणत्या ती फक्त खातो पडेल नवरा तोर होती औषध घ्या तुम्हाला माहिती शपथे गोळी घ्या आणि रडलं ती केवढं ना थोबाड काय जोडीतील बांगड्या काय फोडीतील लुगडं काय फाडीतील येड्यावाडी काय करतील तोट काय वाकडं तिकडे करतील आपल्याला वाटतं ही जाती काय नदी अरे हा सगळा तमाशा आहे आणि आपण त्याच्यात गुंतलोय याचं कारण उत्तर सांगा हरिपाठात उत्तर आहे नामा शिविनमुख बसलं नसल्यामुळे हे बायकांपोर खरं वाटत नाही कोण बायक आहे आता मुलगा मला आहे मुलगी मला आहे काय माझ्या पोरगा मला समजलं फक्त मी त्याचा बाप आहे बाय काय समजलं त्याचं बेल जगायचं तसं जगेल त्याचं नशीब वेगळं प्रारब्ध वेगळं संगीत वेगळं राहण्याची स्टाईल वेगळी भागाची स्टाईल वेगळी बोलण्याची स्टाईल वेगळी ज्याचं कपडावर लिहिलं असेल तसं करेल आपण फक्त त्याला चांगलं बनवणं आपलं का आपण त्याची जबाबदारी घेत त्याला बायको करून द्या आणि त्याची पोरं सांभाळा ती करेल का आपण नातू नसले काय झालं त्याचं प्रारब्ध आहे त्यात काय एवढं विशेष आहे निम्मे कौरव युद्धात मेले महाराज तरी दुर्योधनानं अंकर सोडला नाही अभ्यास करा निम्मे पोरं स्वतःचे मेले बापाचे स्वतःचे पितामह भीष्मांचं शरीर बाणावर ठेवलं युद्ध रडायला लागले सैनिक लोक महाराज अरे भीष्माचं शरीर ठेवलंय तरी हा पथ्य ऐकत नाही सेनापती करायचं कोणला म्हणून कर्णाला सेनापती केलं
पितामह भीष्मानंतर सेनापती कोण झाला? कर्ण. अरे त्या कर्णानं सेनापतीचे कपडे घातले आणि पहिला दुर्योधनाकडे गेला. सावध होय, राज्य गेले तुझे, नेहमी पोरं माया देखत मिली. या युद्धात तर मी मारणार आहे, त्याच्यात वाद नाही, पण तुला पाणी पाजायला कोणी राहणार नाही, तू अजून सावध होय. नाही हा म्हणला तुला युद्ध करायचं तर कर. कर्ण मेला त्या युद्धात, कर्ण मेला, शल्व सेनापती झाला, तोही मेला. वाईट काळ असा आला महाराज, यादव नावाचं कुळ शिल्लक राहिलं. साधूच आणि संतांचं जर ऐकलं नाही, तुम्ही मूर्ख लोकांचं ऐकून काय करणार? काय ऐकणार? तुम्हाला काम दिलं, टेंडर दिलं गटारीचं, तुम्ही मूर्खातच ऐकणार ना. 6% साहेबांना दे, 2% तुला घे आणि 1% सदस्य आणि सरपंचात वाटून घे. तुमचं कवा कल्याण होईल? कल्याण का होईल? तुम्हाला सांगणारे कोण आहेत याला किंमत आहे. सांगणारा महाराज जुगारीच्या पानाला हात लावायच्या अगोदर विदूर भेटला होता त्याला. विदूर विद्वान माणूस होता. विदूर त्या दुर्योधनाला म्हणला, पागलपणा सोडून दे तू, बायको तर ते नंगाटे देते, ते नंगाटे देते, ते काय त्यांनी लाज सोडलेली, त्यांना साधवायचा स्वार्थ, त्यांना तुम्हाला काढून देऊन कमवायचे राज्य. म्हणला कौरवांना तुम्ही त्यांचा नाद सोडा आणि हे युद्धाबिद्धाच्या भानगडीत पडू नको, ते मरू दे. हा यानं जुगारा ऐकली नाही महाराज. हा पठ्ठ्या असा होता, यानं विदुराला नगरीच्या बाहेर काढलं. चांगलं सांगतो म्हणून, आणि आजही चांगलं बोलणारा त्रास होते. 200 वडे मी खाणारा माणूस रोज, फक्त खरं सांगतो. कोण बायको आहे, कोण बाई नाही, कोण बाई? बाप मेल्या बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजान केले तेवढे यमाने केले नसते. कोण बाई? भावाशी न बोलणाऱ्या 10 जणी माया पुढे बसलेले. आता नाव सगळं सांग. कोण बाई? काय ओवळीची भावरा आहे, काय गाजर ओवळीची भावरा, काय काय ती बाई? भाऊ पाया पडतोय, बाई सही कर, थांब त्यांना विचारते, त्यांना माहिती एवढ्या. तो म्हणतो लावून धर, लाख 1.5 लाख मिळतील असे म्हणणारे 2 जण माया पुढे जातात. काय कोण बाई? अरे हा सगळा वासनेचा खेळ आहे. हा सगळा खेळ. कोण बायको आहे, कोण बाई नाही. चुलता मेला, चुलत्या मेल्याचा निरोप गेला फोन. तो कांदे लावित होता, भाऊ कांद्याला पाणी भरत होता. कोण आहे तो? पुतण्या. त्याचा कोण मेलाय? चुलता. त्याला तेवढाच चुलता होता. मग त्यानं मौतीकडे जावा का घरी यावा? तुम्ही सांगा ना मला. शेतात बाप चुलता मेल्याचं कळलंय, मग त्यानं शेतात जावा म्हणजे गावात मौतीकडे जावा, अंत्यविधीकडे का घरी जावा? तो घरी गेला, जेवला. ती बायको म्हणली अहो स्वयंपाक झाला नाही. तो म्हणला तिकडे टाइम लागेल, परत बॉम्बला बॉम्बी होईल, लोक येतील का उपाशी म्हणण्यापेक्षा दूध भाकर खाली एक आणि मग मौती पशी आला. आणि आल्यावर म्हणला उरकून घ्या, पाहुणे रावल्याची वाट पाहू नका, पाण्या पावसाची वशी. आणि बाकीचे गावातले लोक म्हणले त्यांना मौती लय धावपळ केली, खाऊ ना आलाय. कोण रडत, कोण रडत? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, मरू नाही केवढं बोंबलं तिची बाई. तेव्हा तुझी रानरणकी झाली, मला गाणं थोडं त्यांना गाणं नेलं, कशाला जगून, कोणच्या कबावून जगून, थोबाड काय जोडीतील, बांगड्या काय फोडीतील, नवरा जोडत होतं आगी काय वडीतील, येतेच मी आता येतेच मी आता. 2-3 बाया तिला मागं ओढीते, असं कुरबाई असं कुरबाई, आणि तुली जाळा जवळ नाही दिली करा बरं. आणि जाळा जवळ जाऊन द्यायची, द्यायची मोकळी करून शिकाट घरी का केली. अरे हा सगळा अज्ञानाचा खेळ आहे, अज्ञानाचा. आणि लोकांना अज्ञान का आलं? भजन कमी झालं का अज्ञान वाढलं. आणि हे भजन करायचं नाही, काही नाही, काय तुम्ही नातू महिला म्हणजे तुम्हाला माहितीये का, सुनबाईला पोराला सुनबाईला पोराला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल आणि त्यांना जर पोराची अडचण होत असेल तर सुनबाई काही आयडिया काय म्हणते, आमची पोर आहे ना, आमच्यापेक्षा त्यांच्या आजी चांगलं नाही. आजीच्या क्रमच. आजी म्हणती मी असले ना पोरांची, दोघं बसले एड्या बावडीत आईस्क्रीमची.
बरं आईस्क्रीमच्या दोघांना 2 कांड्या घ्यावा का नाही? आणि ती नातू आहे ना घरी, आजीच्या नागपुरीत बोट घालतोय, त्या समोर कानात बोट घालतोय. पण आजी काय म्हणते माहिती का, काल दिवसभर ते दोघे नव्हते पण पोराने होऊ का तू चक्रम झाली बाई. अरे कोणता नातू, ती वासना आहे. आणि वासना नावाची आहे तिची सासू. कोणची? बोंबला बुद्धीची. आता नवरा आहे काम, मुलगी आहे नवरी आहे बुद्धी, सासू आहे वासना. आणि तिचा सासरा कोण आहे माहिती का? मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे मी. आणि प्रत्येकाला काय झाला, मी नसलो तर कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणा. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप आहे. तुला देवानं कीर्तनाची कला दिली ना, लोकांपर्यंत नेऊन घाल आणि भक्तीचा प्रचार कर. तू महाराज हे तुला कोण सांगितलं? आमचे महाराज लोक आता कार्ड छापित आहेत, येडी नवी आणि कार्ड छापित आहे काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार, सगळं तू एकटाच करतो. मग आणि काय बोंबील भाजी लोक. 31 वर्ष झाले इवळतोय हे, रात्र दिवस मार्गाने ढिले केल्या. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी एका जन्म 10 जन्म, हे केस कमी आहेत पोरणो अंगाशी, एवढी गावं पाहिजे. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही. आम्ही कधी कार्ड छापित नाही. आम्ही कधी इंदुरीकर तुम्हाला कधी व्हॉट्सअपला स्टेटसला दिसला कधीच नाही. मेसेज नाही, फिसेज. मी मोबाईलच वापरते. आपली परिस्थिती नाही. ज्याला गरज आहे तो आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे एक फायदा आहे ना, कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी काही घ्यायला नाही. घरी नाही, फोन एकदा गाडीत बसलो, फक्त एक दिवसभरात एखादा घरी होईल तेवढा बस. ते बी घरच्यांना काम सांगायचं असलं तर, नाही तर गोठा पुन्हा द्यायला नाही. आणि घरी गेल्यावर कोणी सांगत नाही काल गावात काय झालं. 10व्या पोत माणूस मेलेलाच माहित नाही. त्याच्यामुळे एक समाधान आहे ना, आपलं अनुसंधान सुटत नाही. आपली जी परमार्थाची दिशा आहे ना, ती नालायकांशी गप्पा मारल्यामुळे डॅमेज होते, ती होत नाही. येड्यांमध्ये कधी बसायचं नाही. लोक तुम्हाला भिकार म्हटले तरी चालते. आपल्या मेंदूला ताण. काही बायांना सकाळी जायचे त्याच्या घरात तोंड घालायचं, सहज आलते, सहज नदीवर जाऊन बस, अमरदा मध्ये मांडी घालून बस. काय करून केलं तुला, काय करायचं? तो मी आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झालं, माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसते. त्यानं तिसरी केली असते. त्याला कधी येतो त्याला, माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय. अरे हा मी आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झाला, मी आणि मी नावाचा सासरा बुद्धी नावाच्या मुलीला झाला, वासना नावाची सासू बुद्धी नावाच्या मुलीला झाली, काम नावाचा नवरा बुद्धी नावाच्या मुलीला झाला. आणि आज सगळ्यांना काम. आषाढात मटण खालं परादिशी, 4 होते, 11वीलाच कबरी भांडी आवलात होती, एवढी सगळी फुल टाईट झाले. आणि मोटरसायकल 4 बसले. आता शेवटचं कुठं असं 4 गाडीवर बसले होते, शेवटचं कुठं असं गॅरेजवर टांगड्या फाके. एवढंच चाललं. माझा टेल बापाची आवला टाळकलं मी आला, कोणी बॉल सटकले. आणि त्याच्या 10व्याला इंद्री
तिकडचं प्रवचन थोडं काय वांग सांगू का दादा? बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? कोण येतो? मी. आज सगळ्या लोकांना काय झालं? मी आता गावानं काही लोक म्हणतो मी ग्रामपंचायत सदस्य आहे. या नाही तू या तुला सदस्य, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं केला. पैसा देऊन मान विकत घेणारी लोक आहेत. इथं 16 वर्षाच्या मुलाला विश्व माऊली मारणार. 16 वर्षाचं बाळ इतकं कोवळ महाराज. काय महिला मंडळ बाळ सांगावा? हे बाळाचं वय फक्त 15 वर्ष. 15 वर्ष म्हणजे आपल्या दृष्टीने कसं आहे? कोवळच आहे. पण कवळ्या बाळाला एक ग्रंथ जगाला दिला तर तो ग्रंथ जगाची आई ठरला. काय बाळ असे, काय बाळ आहे ते. 16 वर्षाचं बाळ, पण त्याने 9033 वव्यांचा एक ग्रंथ जगाला दिला. तो ग्रंथ विश्वाची आई ठरला आणि ती पोरग जगाची आई ठरला. काय 16 वर्षाचं पोरग आहे. काय महाराज संतांची संगत एका मिनिटात सांगतो. रेड्याचं मंदिर झालं तर ज्ञानोबा किती मोठ्या. ज्ञानोबा संघ नुसता फिरला. कोण ज्ञानोबा रायाबरोबर रेडा फिरला तर ज्ञानोबा रायांच्या शक्तीने रेड्याचं मंदिर झालं. महाराज हात सुद्धा शेतात फिरला तर कांद्याचं नाव ग्रंथात आलं. काय बोलायचे आता? कांद्याचंही नाव आलं, मुळ्याचंही आलं, मोठाचंही आलं, नाड्याचंही आलं आणि भाजीचंही आलं. फक्त सावता बाबाचा हात लागला, संगत घडली. कोणला? कांद्याला. आम्ही सातपुते मधला कांद्याला आहे बर का. आम्ही सातपुते मध्ये कांदे आहे ना. कांद्या, दोडक्या, भोपळ्या ते 7 भाऊ आहेत ना. आता तुम्ही डॉक्टर आणा इथं, एवढ्या महिला चेक करा. 10 महिला येड्या निघतील. त्याच्यामुळे माहिती त्या मालिका फार त्या घरांचा तमाशा झाला. त्या मालिका मालिका झाल्या. मालिका पाहिजे बरं. मालिका पाहताना अक्कल आहे का तुम्हाला? मालिकेची सुरुवात काय? सर्व पात्र काल्पनिक. जर असं घडलं तर तुम्हाला अक्कल नको काय? येड्याचा बाजार. बरं मालिका पाहिलं गप मारवा. ती नवरीला म्हणते खाऊ. कालच्या भागात तिला पहिला नवरा होता. आजच्या भागात ती दुसऱ्या बाबा संगत होती. त्याच्या भागात जर तिच्या नवरीला कळलं तर काय होईल? तुम्हाला ते मोरू दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल? चाललं म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाहीत. आणि मी म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं? हा प्रश्न आहे. चाललंय आंदोलन दलित आहे. गुजरापीठ खाताय. खरं बोलत त्याची क्लिप, खरं बोलत त्याची बातमी, खरं बोलत त्याच्यावर गुन्हा, लाल करीन त्याचा सत्कार. या जगाचा नियमच आहे. खरं बोलला का त्याचा गेम झाला. खरं दाबून मारायचं, पण खरं नाही बोलायचं. काय मी आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झालं? सासरा चालू आहे बरं का आपला. सासरे नाव काय? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. एक माणूस गावातला शाळेकडे पाहत नाही. एकाही माणसाचं गावातल्या शाळेकडे लक्ष नाही. तुमचं काय मत आहे? काय तुम्ही देवळं बारीक बांधा, आपलं म्हणणं आहे. कुटीचं देऊळ बांधा असं मी म्हणणार नाही. शाळेतली गावातल्या शाळा मंदिरं करा. आता हे मंदिर आपण बांधलंय, या देवाची पूजा आपण करणार आहे, पण शाळेतली पिढी बनवायची आपल्याला.
शाळा मंदिरांसारखी करा. आज गावाकडे पाहतच नाही. काय मत आहे तुमच्या याच्यावर? गावात डुकून पाहिजे नाही. शाळा भरात्यात सुतात्यात, पण एक लोक ध्यानात घेत नाही. आतापर्यंत सगळे टाळकरी बसलेले माझ्यासमोर वेळेले आपण झेडपीच्या शाळेत तयार झालो. आजही सगळी मोठाली माणसं मराठी मिडियमचे ते. पण आज आपल्या गावांच्या शाळेची अवस्था काय आहे? काय पोरं करतात त्याचा गाव विचारच करायला तयार. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झालेत. आणि इथं तुम्हाला मी कीर्तनात बसलेले दाखवतो, शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथे 3-4 जण आहेत. नाव सगळं सांगा, नाव ऐका, नाव असं बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. हसायवारी नेऊ नका, जमिनी जातील. अरे हा विनोद समजले का तुम्ही? लक्ष्मी येते हे मला सांगा, जर एवढे पैसे तिकडे मिळत असते आम्ही आठवलो का असतो 500-700 आणि काल माझं दिवसभरामध्ये 1200 झालं, आज 1100 झालं. तुम्ही प्रारब्धाने मिळेल तेवढं कमवा. आई बापाने पाहायचं नाही, बाहेर पाहायचं नाही, काही नाही. पोराला मोटरसायकलची चावी मागितली, बाप म्हणणार सुट्टी आज गाडी मिळणार नाही. आई म्हणली आज तो आपल्याला कुठं लई आहे आणि कोणत्यासाठी गाडी घेतली आपण? ते पोराला गाडी. पोर दारू पेलं तर आई म्हणजे कुठं काही पेत मानून ठेवत जाय फ्रीज मध्ये. तुगर सुधराय निघली. आज पिढ्यांचं वाटोळ झाले. असण्यावारी गोष्टी नेऊ नका. हा विनोद आहे का बोला? तुम्ही आत्ता माझ्या कुठं 100 पोरं उभे करा. इथं आत्ता तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी इथं आत्ता. खरा 100 पोरं आहे का रांगे तुम्ही? 93. हे बऱ्या मोबाईल बंद कराय, बंद करा रे. हा विनोद आहे. आज 100 पोरं उभे करा, मला 93 पोरं दारू पितात आणि दारूवर जो बोलल त्याचा गेम. दारूवर ब्याला का उखाडला. आज स्थिती खरी का खोटी बोला? आज बापाने खांदे दिलेत पोरांना, बोलायचं नाही कोणी. बापाने खांदे दिलेत पोरांना. आज बाप शिवंत मुलगा गेलाय, आई शिवंत मुलगा गेलाय. अरे माझा तेलपणा किती दिवस चालतो? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपटा आणतो. तुमच्या अंगात किती ताकद आहे? किती ताकद आहे? 105 TMC जाई कोणी कोरडं पडलंय. तुझ्याकडे किती मोठा आहे? अरे समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. आणि कधी ऐका, चंद्र किती निघू द्या, कावळ्याला त्याचा उपयोग काय? कावळ्याला रात्री दिसत नाही हे त्यानं समजून वागावं. आणि तो कावळा म्हणतोय चंद्र नाही. कावळ्याला चंद्राचा काही. महिला मंडळ तुमच्या घराला दाराला का आग लावायची का? पोरण आला की निघल्यावर काय करते तुझ्या बांगल्याला? पिटी ती काय कर? वर दारू पित तरी आईला लाज नाही, पोरग क्वार्टर आणतय तरी लाज नाही, पोरगी मूर्ख वागली तरी आईला लाज नाही. समजत नाही आपल्याला? गाडीला बांगल्याला काय आग लावत्या? अरे फाटके कपडे अंगात असावं पण मुलं चारित्र्य संपन्न असावं. पैशाला काय करतो? आज गरीबाच्या झोपडीतले मुलं CA झालेत, गरीबाच्या झोपडीतले मुलं डॉक्टर झालेत. फाटक्या कपड्यातले आईबापाची पोरं आज क्लास 1 आहेत. नाहीत नाही. आणि आम्हाला एक वाक्य सांगा, हे माझ्यासमोर एवढे बसले तुम्ही, हे आपल्या बापानं आपल्याला गाडी नाही दिली, आपण आपल्याला बांगला नाही दिला, पण आपल्या बापानं आपल्याला कोणापुढे हात पसरायला शिकवलं नाही. ही श्रीमंती आहे. जाऊ द्या, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, आपल्याला थिगळ्याच्या चड्ड्या होत्या असू द्या, पण आपल्या बापानं आपल्याला भिकारी केलंय का? आज तुम्ही मी पोरांसाठी काहीच करू शकलो नाही. काय मत आहे तुमचं? तुम्ही फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वापायच्या, पैसे मोकार कमवायचे आणि येड्या आवलादी पैदा करून पिढी संपवायची. हे काय केलं? अरे आपल्या बापानं नाही, आपला बाप गोदडीवर झोपत होता, झोपू द्या. थिगळ्याची चड्डी घाली तर त्या घालू द्या, पण पोऱ्या भिकारी केला नाही. ही बापाची श्रीमंती. सांगा मला बसलेले माणसं कोणत्या? आपल्या बापानं आपल्याला दुसऱ्याच्या बांधावर लावलं? आपल्या बापानं दुसऱ्या पुढे हात पसरायला लावला नाही? आमच्या आईने 3 रंगाचं लुगडं नेसली, लावलं असू द्या, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, पण पिढी बर्बाद केली नाही. आज तुमच्या अंगावर सोनं मावानं आणि तुमची पोरं तुम्हाला बनवता आली नाही. काय स्थितीला करता? काय करता? काय करायचं काय? 36 खोल्यांचा बंगला आहे, एक पोर आहे, त्याचा 22व्या वर्षी लिव्हर गेलंय, 22व्या वर्षी एन्जिओप्लास्टी आहे त्याची. लिव्हर खराब झालं पोराचं.
इथं आमच्या आईला 60 वर्ष 70 वर्ष वय झालं अजून सुईद्वारा होते. तुमचे पोर लाड करा ना, लाड करा, करा लाड. एकुलतं एकच आहे, पोरगी आहे माझी, आहे ना. रविवारी शाळेत जाते तरी काही वाटत नाही, दप्तर मिळत नाही तरी काही वाटत नाही, डबा खात नाही तरी काही वाटत नाही. मग काय उपोषण कधी करते? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, काय आम्हाला बसलो. आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणात अभ्यास करते ना, त्यामुळे तिला डोंगराला येणार लागत काय. आणि इंद्रिकर बोलला का देव माणूस शिव्या, फक्त खरंच शिव्या किती द्या. मी 30 वर्ष शिव्या खाते लोकांच्या. आता थोड्या करता का आला बंद करायचे म्हणून काय विषय शिव्या खाण्यातच गेलो. फक्त गुन्हा एकच. बरोबर काय सांगा आता द्या म्हणा मला शिव्या. माहिला म्हणा सांगा मुलगी मला आहे. मी बोलतो हा विनोद, हा टाईमपास. बापानं खांदा दिला पोर, काय न्याय झाला. ही वस्तूच दिली. पहिला बद्दल प्रेत पडलं ना मला, पहिला बद्दल 2च मिनिटं ऐका. एखादा माणूस जर तरुणपणात अपघातात मेला पिऊन आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळती लावणारी पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहिती त्यांना माझा बाप गेला, काय माहिती त्या पोरांना. अरे ह्यांची मुलगी पोरं आहेत, काय माहिती त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहिती. पोर आईला विचारतात आई माझ्या बाबाला सगळी लोक का अंघोळ घालतात, सांग आई सांग माझ्या बाबाला सगळी लोक का अंघोळ घालतात. काय उत्तर द्या. आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं का आई सांग. प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटवला का माझा बाप, आई पेटवला. सांग आई माझ्या बाबाने काय केलं तर माझा बाबा पेटवला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरं शाळेतली म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना, स्वयंपाक झाला नाही म्हणून माझ्या पोटात हात पडते. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणत आई मेलाय माझा बाप मेलाय. धारकन आईला चक्कर येते आणि तोंडावरून हात फिरवणारी आई उशीमध्ये मुसमुसून रडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहे. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहे. सांगा पोराचं पाप काय. जे पोरग पोटात आहे त्याचा बाप पिऊन गाडी चालवतो. 90% लोक मोबाईल मोटरसायकल चालवताना बंद ठेवीत नाही. इतकी वाईट लोकांची स्थिती झाली. अरे तुम्ही कोण VIP आहे, कोण गाजर विचारित का तुम्हाला. मोटरसायकलला किक मारल्या मोबाईल बंद करून तास 1.5 तास कुशाल बंद ठेवावा, पण प्रवास व्यवस्थित करावा. आणि धडाधड मारता तुम्ही. अरे बाहेर आलेल्या मुलांना कोणी सांभाळत नाही, पोटातल्या पोराचं जीवन काय. इतकी नालायक आवडणारी दारुड्यांची महाराज. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून या नालायकाने लुगडे ठुले नाही बायकांना, लुगडे इतकी भिकार आवडणारे महाराज. भांडे इकितात रे भांडे महाराज. लुगडं विकणं बायकोच, तळायला गेला दळणच इकडं. काय आवला दे दारू. खरंय का खोट आहे. अरे 9वीला मुलगी आहे. आता 9वीच्या मुलीला जवळजवळ सगळं कळतं. शाळेतून पोरगी आली शनिवारी, पोरगी आईला म्हणते आई मंगळवारी पेपर आहे म्हणा. मग बाळा काय ग, फी भरावं लागेल ना. आईला असा गाल वाटला, बाळा फी किती आहे. अगं आई फक्त 40 रुपये. भरीन मी, पण तू अभ्यास बंद करू.
कामाला गेली, 40 रुपये आणले, डब्यात धुले, डबा लपून धुला. रविवार सुट्टी होती, सोमवारी पुरीला डबा द्यायचा म्हणजे पैसे द्यायचे, मंगळवारी परीक्षा. या बेवड्यानं तो डबा उचकला आणि ह्या नालायकाने त्या 40 रुपयाची कोट राहिली. आई आता पोरगी बिचारी, तिला काही गोष्ट माहित नाही. ती पोरगी शाळेत गेली. 39-40 पोरं होती वर्गात. 39 पोरांनी फी भरली होती. तिची एकटीची राहिली होती. आता तिला उभं राहायची वेळ आली. परीक्षेला दिवस किती राहिले? 1. सर म्हणले बाई तुझी फी राहिली. उभी राहिली पोरगी. पण 39 पोरं वर्गात हसली. पोरं आहे ते, त्यांचाही दोष नाही, वयामानाने ती पोरं हसली. त्या मुलीला ते खटकलं. त्या पोरीनं दप्तर घेतलं आणि आई पुढे दप्तर आपटलं. शिकायचं नाही, आई शिकायचं नाही. वर्गातली पोरं हसली मला. भांडे घाशीत होती. खरकाट्या भांड्याचा हात धुतला. लुगडं वरच खोसले नव्हतं. तशी शाळेत गेली. शिक्षकाच्या पाया पडली. आज एका बाईला फक्त तुमच्या दारूपायी मुलासारख्या शिक्षकाच्या पाया पडायची वेळ आली. आणि ती काय म्हणली माहिती सरांना? सर 3 दिवस मुदत द्या, भांडे घाशील लोकांची, कपडे धुईल, पण तुमची फी देईल. पण एक ध्यानात ठेवा सर, माझी मुलगी नापास झाली ना मग मला बोला. काय विश्वास आहे ना, माझी मुलगी नापास होणार नाही, पण 40 रुपये मी भरू शकत. ही दारू द्यायची अवस्था आहे. काय भिकार ना. आणि याला 3च कारण: दारू, जुगार, तो मोबाईल. तमाशा करून टाकला, पिढीचा तमाशा. 5वीची पोरगी शाळेतून आली. भूक लागली तसेल ना. आई, हे आई, आता लहान आले पोरांचं काम लय भारी राहतं. आई वाटेव बसेल. पोर आले शाळेतून. पोरगा कितवीला आहे? 3रीला. आणि पोरगी 5वीला. दोघं जण कशी येत असतात हो? पोरीनं सांगा बरं. बहीण भाऊ शाळेतून येताना कशी येतात? गप्पा मारी. असं सर म्हणले, तसं सर म्हणले, असं सरांनी सांगितलं, तसं सरांनी सांगितलं. त्याला हाणलं, याला हाणलं. आणि आम्हाला लई लिहायला सांगितलं. या गप्पा बहीण त्या नावाच्या कोणा पुढे सांगायच्या? आई पुढं. आईनं दोघांचा गाल म्हणायचा. बाद झाला, आता बाद झालं, सांगूनच टाकायचं. मग 5वीच्या पोरीनं म्हणायचं, आई भूक लागली आहे मला. आईनं घरात जायचं आणि टोपलं उचकायचं. 1 भाकर शिल्लक. खाणारे किती आहेत? तिनं बारीक चुरायची आणि कालवून वाटायचं. आणि त्या 5वीच्या पोरीनं आईला काय म्हणायचं माहितीये? आई काय आहे 2-3 घास आमच्या बरोबर खाय. आईने म्हणायचं गप्प बस. कारण तिला माहित होतं पोरीला 1 भाकर शिल्लक याचा अर्थ आमची आई जीवली. आई जेव. आईने म्हणायचं गप. आई संध्याकाळी जेवण दे. आईने म्हणायचं. पुरीनं काय म्हणायचं माहिती काय? आई आता जर तू 2-3 घास खाल्ले नाही ना तर संध्याकाळी माझा बाप दारू पिऊन आल्यावर मारेल तुला. आई तुला जेवण नाही देणार. रोज मारतो माझा बाप. तू जेव. काय अवस्था काय? ती बापाची शिवी ऐकू आली. 3रीच्या पोरानं बहिणीला मिठी मारली. आईचा आधार संपला. तिला आधार कोणता आहे? भावाला, बहिणीचा. दोघे जण खाटाखाली लपले. बापाने 2-4 वाट्यावर शिव्या दिल्या. दरवाज्यावर 1 लाथ मारली. भाऊ घाबरून बहिणीच्या कुशीत झोपी गेला. बहिणीनं तोंडावर गोदडी घेतली आणि 5वीची मुलगी माझा बाप माझ्या आईला कसं मारता हे तोंडावरची गोदडी उचकून पाहते. गोष्ट नाही सांगत ही मी तुम्हाला. 80% दारुड्यांच्या घरातले चित्र आहेत. उजीडत होते पुण्य अंधारात पापा राजाचे हाती आहे कर्तव्याची माळ. दुष्ट दुर्जनाचे पैसे गळे लोक सेवा. उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार
सोन्याची सरावल्या हाताना घे कंपका सुटावा सरावल्या हाताना घे कंपका सुटावा उघडणार देवा उघडणार देवा उघडणार देवा काम नावाचा नवरा आहे, बुद्धी नावाची नवरी आहे, वासना नावाची सासू आहे, मी नावाचा सासरा आहे. आता 4 झाले बर का. आता तिला नंदा आहे 4. ऐका नंदा, नंदा लय फास्ट ऐका आता. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना या झाल्या तिच्या नंदा. किती? तिला 6 पार्टीला तकडी येते. तीर ऐका कोण कोण आहे? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आणि दंभ. 6 तीर, 4 नंदा, 1 नवरा, 1 सासू आणि 1 सासरा. अख्खं गजपान याच्यात राहत. आता एवढी घाण याच्यात असल्यावर भजन करीत का सांगा. आणि त्या पोरीच्या घरी पिकले आंबे. आंबे महिला म्हणलं मुलगी आहे तुम्हाला आहे, मुलगी तुम्हाला आहे. पोरीनं आंबा रसाला यावा ना, याच्यात बापाचं काही नसतं बरं का. पण खरी हाव आईला. अहो ऐकलं का? काय शनिवार वेळ सुट्टी आहे, पोरं खेळतील वाट्याव, आंबे पिकलेत, एक दिवस आंबारच खातील, मलाही मिळेल पोरीच्या नेटानं, गप्पाही होतील, घेऊन या. अगं जातो का बा? अगं जातो ना, जा बरं आजच्या आत. गेला बाई बाप कोणला आणायला. गेले पहिलं कोणला विचारी? जावायला. जावाई बा मुलगी पाठवा. मामा माझं काय चालत आहे? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे नाही. आणि मग ती गेली सासूक. येईन बाई, हो येईन बाई, मुलगी पाठवा ना, पाठवा. काय आई बा मला विचारी टाका. दारातली कुत्रीन घरातली मी सारखी. ती वाटेव बुकती, मी घरात बुकते. तिचंही कोणी मानाव घेत नाही. मग याकडे गेले. याई बा अहो मुलगी पाठवा. काय याई बा मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. बाप रडला. जा मुलगा ना जावई नाही म्हणतोय, सासू नाही म्हणते, आणि सासराई नाही म्हणते. आला बाप. आता पोरींना अनुभव आहे. पोरीनो तो बाप कुणापाशी रडत? मुलीसाठी. मिठी मारली. बाई हालतो तुला राहायला, पण आता मला परत जायची वेळ आली. आता इथं लई क्रिटिकल मुद्दा आहे. बाप रडायला लागल्यावर मुलीनं रडायला पाहिजे, रडायला पाहिजे. आणि मुलीनं रडताना बापाला म्हणलं पाहिजे डोळ्याचं पाणी पुसा. बाप रडतोय आणि ती पोरगी बापाला म्हणते बाबा माझ्या दारात येऊन तुम्ही रडणं बरं नाही. का सांगू? ह्या तुमच्या डोळ्याचे पाणी आले ना, याला जबाबदार मी नाही आहे, याला जबाबदार तुम्ही आहे. बाप म्हणला का? का एवढ्या सुंदर शरीरामध्ये तुम्ही जर माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी करून दिलं नसतं तर माझ्यावर ही वेळच आली नसते. दादा तुम्ही काय केलं? कामे मेले
दिवस तुम्ही माळा घातल्या अजून काकड्याचा कधी इतका खोल विचार केला काकड्यावर कीर्तनच पहिल्यांदा ऐकला असं. मी 2 महिने झाले मी फक्त हरिपाटन काकड्यावरच कीर्तन करतो असं जवळजवळ मदत केलं 2 महिने का काकडा ना हरिपाठ राहिलाच नाही हरिपाठाला माणसं नाही आणि काकड्याचा वार करायचा काही समज नाही घेतच नाही. महाराज एक वाक्य सांगा पटणार नाही तुम्हाला हरिपाठ आणि काकडा जिवंत मोक्ष देणारी साधन आहे. बघा तुम्हाला मौल्यमेक्ष मिळेल किंवा न मिळेल तो भाग वेगळा तो काय आपणही पाहिला नाही कोणी सांगणार नाही पण ब्रह्मानंदामध्ये आनंद घेताना हरिपाठ आणि काकडा हा आतला ब्रह्मानंद आहे महाराज हाच मोक्ष आहे. आपल्या चेहऱ्यावर तेज परमार्थाचं वाढत जर गेलं ना तर आपण आतून निर्मळ झाला असत आणि ही ताकद आहे महाराज हरिपाठात आणि हरिपाठ काकडा 2 गोष्टी तर पुढे सांगतो तुम्हाला हरिपाठ ज्या माणसानं क्लिअर केला ना त्यानं जगातला एकाही ग्रंथ वाचायचा नाही. काय ग्रंथ वाचायचं काम राहिलं अख्ख्या ग्रंथाचा साराच हरिपाठ आहे. आता हे रामायणकार भागवतकार हे कथा सांगतात हरिपाठ नाही सांगत कथा आहे ती कथा आहे पण त्या सगळ्या कथेचा सार मग तुम्ही हरिपाठ करा शिवपुराण अख्खं शिवपुराण हरिपाठातल्या एका ओळीत आहे हरी 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 मंत्र तुम्ही अभ्यास करा ना हरिपाठ आता हे सावताबाबाचं चरित्र आहे पाठ करा तुम्ही अभंग पाठ करा पण सावताबाबाचं अख्खं जीवन ज्ञानेश्वरीतल्या एका ओळीत आहे आगा कर्मी जेव काय महाराज तुम्ही निरीक्षण करा आणि सावताबाबाची कीर्ती हरिपाठातल्या एकाच ओळीत आहे 18 पुराण आहे. तुम्ही विचारच करीत नाही मग परमार्थ चालू द्यायचा आपला नाही माझं काम नावाचा नवरा तुम्ही मला करून दिल्यामुळं माझं चित्त भ्रष्ट झालं माझं मन कामातून गेलं मी तुमचं सुंदर तोंड पाहू शकत नाही का राई रुखमाबाई तुम्हारे हो गया भैया सांगा तुमच्यावर तुमची सत्ता काय तुम्ही 3 वेळा माझ्या पाहून पापणी खाली केली तुम्हाला कळलं ही पापणी आहे ना माझ्याकडे पाहिलं तुम्ही पाहिला तर माझ्या बोलताना पापणी हालत कसती रे हालता मग याची अक्कल मला नको का म्हणजे पापणी हालायचं माझ्या हातात आहे का नाही मग आता माझे डोळे स्वातंत्र्याचे का पारतंत्र्याचे तिला वाटत ती आलं टोपलं भरलंय गुलाबजामुनची पराठी पुढं याला भूकच नाही गुलाबजामुन काय करतो तुम्ही स्वातंत्र्य नाहीये तुम्ही पारतंत्र्य आता हे तर खाण्यापिण्याचे झाले पण काम नावाशी तुम्ही पारतंत्र्यात झाला म्हणून कागा सासुरवासी माझे केले भगवंता हे देवा सासुरवासी का केलं अपोडिया सत्ता स्वाधीनता ते नाही माझ्या हातात आता काही राहिलं नाही मग माणसं शेवटी डॉक्टरकडे पेशंट नेले म्हणताना सलाईन झाले सगळं झालं आता बिल पेड करा म्हातारा न्या कारण जाईलच याची गॅरंटी मग तुमच्या हातात काय सत्ता आहे
आणि तुम्ही नाकडात मला एक सांगा, काहीच तुमच्या हातात नाही तरी तुम्ही आकडात आहात. जर देवाने तुमच्या ताब्यात मरण दिलं एक दुपारभर, चाल हे घे तुझ्या ताब्यात मरण देतो, तुला कोणाला मारायचं मार. तुम्ही कोणता कार्यक्रम करायला पाहिजे माझा? महा कार्यक्रम करून तुम्हाला काय मिळणार? पण एक ध्यानात ठेवा, देवाने 3 गोष्टी ताब्यात ठेवल्यात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. मी बोलविल्या देवाने तुमच्या ताब्यात हे दिलं नाही तर मग वरचे कधीच खाली आले, खालचे वर कधी गेले. आता हे तुमच्या ताब्यात आहे का? भूक लागली तुमच्या ताब्यात आहे का? तहान्या तहान प्याली, भुकेल्या तुकोबा राहते डायरेक्ट म्हणजे वस्त्र काय म्हणे मला नेसावे, शर्ट खुटीला टाकून तो म्हणला का मला नेस, पाय जमा खुटीला टाकून तुला तुला गरज आहे का त्याला? वस्त्र काय म्हणे मला नेसावे, तुकाराम मला म्हणे शर्ट काय म्हणला का मला घाल, तुला झग मारायची काल घाल धुई. वस्त्र काय म्हणे माझं नेसावे, अन्न काय म्हणे माझं खावे, भाकर कधी म्हणली का मला खाय, तुला किडाय खाय. देव म्हणणार का कधी अग्नी कोण साक्षीबे पाचारे, तुकाराम म्हणजे अग्नीला कुणी बोलवलंय का? तुम्हाला गरज आहे पेटवा ना. गॅसचं बटन खाली आहे, राहू दे ना 8 दिवस. ते म्हणलं का मला वर जायचं नाही, तुला झक मारायची मग गॅस देतो, चहा ठेव. हे तुमच्या हातात नाही. तुम्ही फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका करायच्या, पोरं पैदा करायचे, नाईन्ट्या प्यायच्या, गळमिशा काढायच्या, पांढरी केस काळी करायची, चांगले कपडे घालायचे, मारायचे. वस्त्र काय म्हणे मग नाही सर. वा वा तुकाराम महाराज एका ठिकाणी डायरेक्ट म्हणले, मेघ नाही विचारित हागणदारी शेत. पाऊस पडताना कधी विचारित नाही पाऊस मी वड्याला पडू का नाल्याला पडू, पडायचं म्हणल्यावर पडणार. काय महाराजांच्या भाषा आहे महाराज. आता आपल्या महाराजांचा काही समज येत नाही. आपण 5 वर्ष झाली फक्त टीव्हीला 2च गोष्टी ऐकतोय. इकडला बोलत असल्यावर इकडला गपरात होय. 5 वर्ष नुसती कुदाकुदीन भांडणच चालू. शहाणा नाही. आता समाज तसा झालाय, आमच्यासारखे बोलले तर कोणत्या देतात. आणि आता आटपाडीवाले मला सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे, वाजले किती? तुमचा आज काही विचार आहे का नाही? काय माझ्या पुढे उभं राहिलं कोणाला भांडणार राहत महाराज. 11:15 वाजले, तुम्हाला बसून तास झाल्यासारखंच वाटत. लक्षात नाही. माझं कीर्तन ऐकलं बसलेल्या माणसाला काहीच कळत नाही. पहिलं कौतुक कमिटीचं करावं, एवढा मोठा सप्ताह केला, एवढा मोठा समाज जमला, आणि अन्नदान घालणाऱ्यांचं कौतुक करावं, आणि त्याच्यापेक्षा पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक करावं. तुम्ही म्हणाल पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक का? आणि महिला म्हणलं सप्त्यांना वगैरे जेवायला कधी लाजायचा ना, तो प्रसाद तिथं नाही, लहान नाही मोठे नाही, दणकून यायचं, दणकून जेवायचं. सप्त्याला जेवायची हायकाहीच करायची नाही. हा आता तुमचं तरी बरं आहे, नाही तर सगळ्या गावांनी आता 7 ते 9 कीर्तन झाले. हे आमचे कीर्तनकारांचे डोके फिरले, त्यांनी काहीतरी नियम काढायचा आणि द्यायचा बोंग्या करून. त्या 7 ते 9च्या कीर्तनाला घोटाळा काय झाला माहितीये का? कीर्तनाला 200, जेवायला 2000. कीर्तन सुरू करताना बाबा 7:10, कीर्तन बाबा येतो 7ला, चालू होऊन बोलाय सुरुवात होती 7:45ला, लोक येते 8:30ला, कीर्तन संपत नव्हतं. जेवाय 2000, कीर्तनाला 200, सप्ताह चालू आहे ना आमचा. आम्ही रोज जातो सप्त्याला, एकही दिवस खाणं नाही. रात्री कोणतं कीर्तन होतं? लई लांब बसले बाई, फेटा चमकत होता, मग कोण मेला होता. रात्री अभंग संत एवढाच होता, मग रात्री गेले कीर्तनाला. रात्री तर गंमतच झाली बाई. मी जाऊन बसले, कीर्तन संपलं, फिरले, जेवले. रात्री तर लईच गंमत झाली बाई. नुसती बसले, लगेच जय विठ्ठलाला आले. कुलूप हालतच होतं दाराचं, मी लावलं तर आले.
कुलपाला इसका डेर होता ते हालतच होत. मी आले तर हालतच होतो कुलबाई. कुलपच घाबरलं बाई तू गेली कशी. आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक हे या तरुण पोरांचं करावं. कारण सप्त्यामध्ये सगळ्या लोकांना वाढायचं काम तरुण पोरच करतात. भीमिट्या काय करत नाही. हे फक्त माईको शांतपणा करत. इथं बुंदी नाही तू जर टोकली. महाराज पोरांना जवळ केलं तरच मोठे कार्यक्रम होऊ शकतात. आता उद्या तुमचं काम आहे. कसं केलं तर 2000 लोक जेवायला आहे. मग 2000 लोक मला 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाढे विकत आला लागतात. आज एवढ्या पोरांना लोकांना आपली पोरं वाढतात. कौतुकच करायला. अक्षरशः काही पोरांना 3-3 वाजता जेवायला महाराज. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. बाबा चूक केली बाबा. काय याच्यात काम नावाचा नवरा मला दिला आणि याला 3 उत्तर हरिपा ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायामध्ये 498 नंबरची ओवी अशी आली. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. या अंतकरणाचे 4 कप्पे आहेत. याच्यात काम तयार झाल्यामुळे कामेनेली चित्त लेली अवलोकन. मग तुमचं तोंड पाहू शकत नाही. त्याचा परिणाम काय. बहुवाटे दुःख किती फुटो पाहे. दुःख झालं मला. बाप केला. आता हा माईक नाही बरं का. हे आध्यात्मिक आहे. माईक नाही. माईक नाही. आपलं बाप मेल्यावर आपण रडतो. पण ते माईक आहे. मग का 10व्या पोळ जेवत नाही का. फुसफुस करतो तरी चहा घेतोच ना. हे माईक आहे. पण माझं हृदय फुटलं. का फुटलं. बाबा सांगा मला तुम्ही असं का केलं. काय सुरुवाची मग केले भगवंता आपोली चित्ता बाळोली.